हॅलो स्टुडंट्स, DA2 अकॅडमीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. हा व्हिडिओ फुल्ली डेडिकेटेड असणार आहे डेप्युटी मॅनेजरच्या पदासाठी जेवढेही विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत, जेवढे ॲस्पायरंट्स प्रिपरेशन करत आहेत त्या सर्व मुलांसाठी. आपल्या चॅनलवर महा ट्रान्सकोचा व्हायच्या अगोदर बऱ्यापैकी कंटेंट मी अपलोड केलेला आहे, बट असं एक डेडिकेटेड व्हिडिओ डेप्युटी मॅनेजरच्या पदासाठीचा एकही अपलोड केला नव्हता, जे मी या व्हिडिओमध्ये थोडंसं माहिती सांगणार आहे की एक्झॅक्ट कशा प्रकारे डेप्युटी मॅनेजरची पोस्ट तुम्ही क्रॅक करू शकता. बघा, तुमच्यापैकी मॅक्सिमम जे आहेत ते ऑलरेडी कोणत्या तरी एका पदावर काम करणारे स्टुडंट्स आहेत, ॲस्पायरंट्स आहेत आणि कुठं ना कुठं त्यांच्याजवळ बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे. आता या सर्व डेप्युटी मॅनेजरच्या एक्झामची जी मुलं प्रिपरेशन करत आहेत त्यांना जर बघितलं तर त्याच्यामध्ये नंबर एक सगळेजण वर्किंग सापडतील, त्याच्यामुळं ऑलमोस्ट 24 तासापैकी 8 ते 9 तास त्यांच्या तिकडे कामामध्ये गेले. दुसरे वर्किंग प्लस मॅरेज असतील, विषय संपला. त्यानंतर तिसरे जे असतील याच्यामध्ये कॅटेगरी आहे की कन्फ्यूज स्टेजमध्ये आहेत की बाबा माझ्याजवळ इतकं टाइम कमी आहे, कारण ऑलरेडी 24 तासापैकी माझे 8 तास 9 तास माझं काम आणि 4-5 तास फॅमिली काढून घेतलेली आहे. तर राहिलेल्या याच्यात व्हिडिओ बघू का MCQ ची प्रिपरेशन करू, अशा कन्फ्यूज स्टेजमध्ये असणारे स्टुडंट आहेत. आणि चौथे कॅटेगरी आहे, बघा ऑलरेडी आपल्याजवळ जॉब आहे, ओके सिक्युअर, देऊन बघावं, निघाल तर निघाला नाहीतर नाही, अशी एक कॅटेगरी आहे जी की इंटरेस्टिंग कॅटेगरी आहे. आता तुम्ही ह्याच्यातलं कोणत्यामध्ये येता मला माहित नाही, बट जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल तर 6 ते 7 टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं. तेवढं जरी केलात तर तुम्ही सुद्धा ती पोस्ट क्रॅक करू शकता. आता सर्वात पहिला फर्स्ट पॉइंट की डेली मायक्रो लर्निंग. आता तुम्हाला तुमच्यामध्ये जेवढंही टाइम आहे, सपोज तुम्ही जर ठरवलं की बाबा मी डेली 2 तास अभ्यासाला देईन काहीही करून. आता माझा स्वतःचा एक मित्र आहे जो ऑलरेडी अगोदरच महावितरणमध्ये सिलेक्ट झालेला आहे 2018-19 मध्ये, आणि बऱ्यापैकी तो महावितरणमध्ये काम करायला आहे. बट ते करत 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 त्याला आता महापारेषण मध्ये ही एक्झाम द्यायची. तर त्याचं असं ठरलेलं आहे की दिवसभर मी इकडे तिकडे काम करेन, माझं फॅमिलीला वेळ देईन, बट सकाळी 5 ते 7 किंवा 5 ते 8 हे जे 3 तास क्रुशियल असतात, या 3 तास पूर्णपणे डेडिकेटेड देईन मी ह्या पोस्टसाठी. तुम्ही जर असं तुमच्या दिवसभरातलं एखादं एक टाइम स्लॉट कन्सिस्टंटली ते तेवढंच द्यायचं. दिवसभर जर घोकत बसलात, सोमवारी सकाळी 2 घंटे अभ्यास करतो, मंगळवारी संध्याकाळी 2 घंटे करतो, असलं नाही. ठराविकपणे डेली 3 तास तुम्हाला द्यायचे. आता थोडंफार तुम्ही त्याच्यामध्ये लवचिकता आणू शकता 1-2 दिवस जर अडचणी असेल तर, बट ट्राय टू बी कन्सिस्टंट. दररोज एकाच टाइमला अभ्यास करा. आता त्या 3 तास जर तुम्ही वेळ देणार असाल किंवा 2 तास देणार असाल तर त्यातलं 70% तुम्हाला द्यायचं आहे टाइम PDF साठी. PDF साठी म्हणजेच काय, जी पण तुम्ही बॅच जॉईन केलेली आहे, जी पण टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे, त्याच्यामधले जे नोट्स आहेत, जे MCQs आहेत, ते प्रॉपर पद्धतीने वाचत चालायचं. त्यानंतर 30% तुम्हाला टाइम द्यायचा आहे व्हिडिओसाठी, कारण तुमच्यापैकी अनेक जण प्रोफेशनल्स मागच्या अनेक वर्षापासून त्यांचा संबंध अभ्यासासोबत तुटलेला आहे. सो बेसिक्स स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला जर हे 70% PDF मधलं वाचलेलं लक्षात राहायचं असेल तर कुठं ना कुठं तुम्हाला 30% व्हिडिओज पाहून बेसिक स्ट्रॉंग करायचे आहेत. सो तुम्ही असं सुद्धा करू शकता की एखादा एक व्हिडिओ ओपन करायचं, व्यवस्थित अर्धा घंटा बघायचा आणि त्याच्यानंतर ते PDF वाचायला स्टार्ट करायचं, जे पण तुम्ही गोष्टी करायचं. सपोज मी जर 2 तास अभ्यास करणार असेल तर पहिल्या 30 मिनिट मी तो ऑडिटिंगचा व्हिडिओ बघेन, फास्ट फॉरवर्ड करेन, थोडंसं पुढे मागे घेईन, हे सर्व गोष्टी चालत असतात. आणि मग एकदा 30 मिनिट व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर व्हिडिओ बंद करून राहिलेला 1.5 तास PDF वाचून सर्व MCQs आणि कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही जर फक्त व्हिडिओ न पाहता MCQ जर कव्हर करणार असाल, अभ्यासाची स्पीड कमी होते. त्यामुळे कुठं ना कुठं व्हिडिओ पाहणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सेकंड, प्रायोरिटाइज स्टडी प्लॅन. आता अभ्यास करत असताना सर्वात पहिले काय करायचे की जास्त मार्कासाठी असणारे टॉपिक्स फाइंड आउट करायचे. फायनान्शियल अकाउंट 20 मार्कासाठी येईल. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काय येते, 11वी प्लस 12वीचा सिलेबस असतो. त्याचबरोबर BCom फर्स्ट इयरचे काही चॅप्टर्स असतात जे फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये येत असतात. त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंट या दोन्हीवर जास्त भर द्यायचं. कॉस्ट अकाउंटिंग मधले जे न्यूमेरिकल बेस असतात, त्याचबरोबर
फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स वगैरे असतील, हे एवढे फटाफट करून घ्यायचे. म्हणजे बाकी काही इतर गोष्टी करण्या अगोदर फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग एवढं तुम्ही करून घ्यायचं. त्याचबरोबर तुमचं टार्गेट असलं पाहिजे की डेली 50 ते 75 MCQ मी खाऊन टाकेन. बरोबर, आता ते टेस्ट सिरीज जर आपली जॉईन केली तर त्याच्यामध्ये सुद्धा MCQज आहेत, त्याच्याबद्दल मी पुढे सांगेलच. बट काहीही करून तुम्हाला 50 ते 75 MCQज डेली बेसिसवर कव्हर करायचे. त्याच्यानंतर वीकेंड पॉवर रिव्हिजन. आता वीकेंड पॉवर रिव्हिजन एक्झामला 50 ते 60 दिवसाचाच टाइम शिल्लक आहे. सो 50 ते 60 दिवसामध्ये तुमच्या जवळ जवळपास 5 ते 6 रविवार येऊ शकतात, जे तुम्हाला संधी देतील की तुम्हाला फुल डे रिव्हिजन साठी मिळेल. तर अशा वेळेस तुम्ही सर्वांनी काय करायचंय, जुने दिवस आठवायचे, ज्या वेळेस तुम्हाला फर्स्ट जॉब लागला होता किंवा त्या एक्झामची जसं प्रिपरेशन केली होती. जर त्याची केली नसेल तर आता स्वतःला एक न्यू जेन किंवा जेन झी ऍस्पायरंट समजायचं आणि काहीही करून जे तुमचे सॅटर्डे संडे हे 2 दिवस 48 तास तुम्हाला ब्रेक मिळतं. तर या 48 तासाच्या गॅप मध्ये मिनिमम तुम्हाला 48 पैकी 12 तासाचं टाइम रिव्हिजन साठी द्यायचा आहे. आणि जे तुम्ही एकदाच न देता 3-3-3-3 म्हणजे शनिवार रविवार, शनिवारी सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, रविवारी सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास, असे 48 तासापैकी 12 तास युटिलाइज करायचं या सब्जेक्ट्स मध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे तुमचे राहिलेले टॉपिक्स आहेत, जसं मराठी झालं नसेल तर मराठी वाचून घ्यायचं, रिझनिंग झालं नसेल, विसर पडला असेल, प्रॅक्टिस झाली नसेल तर रिझनिंगचा अभ्यास करून घ्यायचा. जे आठवड्याभरात झालेलं नाहीये ते वन साइड हे तुम्ही करू शकता. आणि अनेक जण तुमच्यापैकी क्वांट रिझनिंग हे तुम्हाला युट्यूबवर अनेक चॅनल्सवर भेटून जाते, कारण कॉमन सब्जेक्ट आहे. तुम्हाला मराठीमधून मिळेल, इंग्लिश मधून मिळेल, गुजराती मधून मिळेल, सगळ्याच भाषेतून क्वांट रिझनिंग तुम्हाला मिळून जाते. ओके, सो हे तुम्हाला व्यवस्थित काही करून वीकेंडचे 12 तास तुम्हाला द्यायचे. त्याचनंतर डेली कॅप्सूल ऑफ MCQs. आता मी तुम्हाला अगोदर म्हणलं होतं की डेली 50 ते 75 MCQ करायचे, बट कुठून करणार, बट आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने हेल्प करू शकतो. सो डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या क्विज चॅनलची लिंक तुम्हाला सेंड करेन. त्या क्विज चॅनलवर डेली दुपारी 1 वाजता एक क्विज होतो आणि संध्याकाळी 8 वाजता एक क्विज होतो, ज्याच्यामध्ये 10 प्रश्न दुपारी आणि 10 प्रश्न संध्याकाळी येत असतात. डेली 20 प्रश्न तिथे तुम्हाला तुमचे कव्हर होतील. तुम्ही आन्सर पण देऊ शकता, किती मार्क पडले ते चेक करू शकता. म्हणजे हसता बोलता खेळतानाच तुमचे ऑटोमॅटिकली ते 2 क्विज होऊन जातात, जेणेकरून तुमचे 20 MCQs ऑटोमॅटिक कव्हर होत असतात या क्विज सेशन मध्ये. त्यानंतर आपल्या बॅच मध्ये आणि टेस्ट सिरीज मध्ये 11वी आणि 12वीचे मॉक टेस्ट दिलेले आहेत. आता 11वी आणि 12वीचा अभ्यास एकदम कॉमन आहे, बेसिक आहे, त्यामुळे हे मॉक टेस्ट सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर टेस्ट सिरीज मध्ये डेप्युटी मॅनेजर नावाचा एक फोल्डर आहे, त्या फोल्डर मध्ये कशा प्रकारचे टेस्ट आहेत त्याचं एक फर्स्ट मॉक टेस्ट डेप्युटी मॅनेजरची मी आपल्या चॅट सेक्शन मध्ये कालच टेलिग्राम ग्रुप मध्ये टाकलं होतं. जर दिले नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डेप्युटी मॅनेजर फोल्डर मधून एक फुल लेंथ मॉक टेस्ट आहे, त्याची लिंक दिलेली आहे. ते व्यवस्थित सॉल्व्ह करा, किती मार्क्स पडायलेत बघा. प्लस एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला त्या सर्व टेस्टचे जे आन्सर्स आहेत ते विथ एक्सप्लेनेशन तिथं मिळतील. ऑल राईट. त्यानंतर अनेक जणांचं की सर काही करा सर, 1.5-1 तासाचे व्हिडिओ बघणं होत नाहीयेत, मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायचं. साधं सिंपल लॉजिक आहे. ह्याच्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकला होता मी की नोट्स कसे काढायचे, ते जर बघितलं नसाल तर साधं सिंपल काम करायचं. बघा, आता आपला ऑडिटिंगचा फोल्डर आहे. ओके, सो ऑडिटिंगचा लेक्चर, आता पहिलाच लेक्चर 1 घंटा 14 मिनिटाचा आहे. पाहणं होत नसेल तर सरळ सरळ या लेक्चरचा PDF इथे दिलेला आहे. म्हणजे ह्या पर्टिक्युलर ऑडिट लेक्चर 01 मध्ये जे पण मी काही शिकवलेलं आहे त्याच्याबद्दल पूर्ण PDF आहे. हा PDF डाउनलोड करायचा, प्रिंट करायचं, प्रिंट काढल्यानंतर जे पण कागद वगैरे असतात त्याचं बंच करायचं आणि फटाफट वाचून घेऊन जे पण गोष्टी इम्पॉर्टंट वाटली हायलायटरना हायलाइट करायचं आणि एक्झामच्या 1 दिवस अगोदर 2 दिवस अगोदर हे हायलाइटेड की पॉइंट्स कंटिन्यूअस रिवाइज करत जायचं. ह्याच्यापेक्षा जास्त दुसरं काहीच करायचं नाही. आणि ह्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला नोट्स तर मिळतील, प्लस MCQ सुद्धा ह्याच्यामध्येच दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला काही एक्स्ट्रा एफर्ट घ्यायची गरज पडणार नाहीये.
ओके. त्याच्यानंतर ट्रॅक युअर प्रोग्रेस. आता ट्रॅक युअर प्रोग्रेस हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. बसल्या ठिकाणी तुम्ही सुद्धा विचार करायचं की मागच्या सोमवारपासून शनिवारपर्यंत आपण कोणते कोणते गोष्टी अभ्यास केला, राईट, आणि कुठंपर्यंत आपलं कव्हर झालेलं आहे. जसं की आपण प्रॉमिस केलं होतं डेली 50 MCQ, तर मागच्या 6 दिवसात 5 30 300 MCQ झाले का? डेली 2 क्विज ग्रुपमध्ये येणार होते, ते 2च्या 2 क्विज डेली आपले सॉल्व्ह झाले का? डेप्युटी मॅनेजरचे टेस्ट लिंक 50, डेप्युटी मॅनेजरची जी 50 मार्कासाठी 50 क्वेश्चन्स आहेत 110 मार्कासाठी, ते आठवड्याभरात आपण किती सॉल्व्ह केलं असेल तर त्याचा अनालिसिस झालेला आहे का हे चेक करत राहायचं. तुमचं प्रोग्रेस ट्रॅक करत राहायचं. आणि हे सर्व बेसिक गोष्टी आहेत जे की नीट जेईचं तयारी करणारा 10वी-12वीचं पोरग सुद्धा करत असते. सो आपण तर सिनियर आहात, आपल्याला सुद्धा करावा लागेल. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट, नोट्स अँड बुक्स टू रेफर. आता मार्केट्समध्ये अनेक पुस्तकं आहेत, बट कम्पेअर टू लोअर डिव्हिजनल क्लर्क, डेप्युटी मॅनेजरचं पेपरचा जो लेवल असतो तो कुठं ना कुठं अवघड असतो. लोअर डिव्हिजनल क्लर्कला सीए फाउंडेशन, 11-12 मधले NCERT चे क्वेश्चन्स वगैरे येत असतात, काही प्रमाणात सी इंटरचे क्वेश्चन्स इथे येतात. बट डेप्युटी मॅनेजरची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम जे क्वेश्चन्स आहेत हा सीए इंटरच्याच ह्याच्यातून येऊ शकतात. बघा, आता तुम्हाला जी एक्झाम द्यायची आहे त्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज मध्ये 50 क्वेश्चन्स आहेत. ओके, सो साधं सिंपल गणित आहे. 50 पैकी 40 प्रश्न हे 2 मार्कासाठी असतील, तर किती मार्क झाले? 80. आणि राहिलेले 10 प्रश्न हे 3 मार्कासाठी असतात. पर क्वेश्चन 3 मार्कासाठी असतात. सो हे झाले 30 मार्क. असे टोटल 110 मार्काची प्रिपरेशन तुम्हाला करावी लागेल. 50 प्रश्न पैकी 40, 2 मार्क 80, राहिलेले 10 3 मार्कासाठी 30, म्हणजे 80 + 30 किती झाले टोटल? 110. ऑलराईट. आता मग हे 110 मार्क टॅकल करायचे असेल तर हे 40 प्रश्न जे येतील हे तुम्हाला वन लाइनर येतील. वन लाइनर म्हणजे छोटे स्मॉल क्वेश्चन्स येतील, ज्याच्यामध्ये जास्त दिमाग खराब करायची गरज नाहीये. बट हे जे 10 येतील, जे 3 मार्कासाठी येतील, या 10 पैकी 5 येतील तुम्हाला फॉर्म्युला बेस, ज्याच्यामध्ये तुम्हाला सूत्राचा वापर करावा लागेल. अँड त्याच्यानंतर राहिलेले जे 5 येतील ते येतील न्यूमरिकल बेस येतील. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला विविध फॉर्म्युलाज वापरावा लागेल आणि मग त्याचा वापर करून तुम्हाला आन्सर फाइंड आउट करावं लागेल, जे की थोडंसं डिफिकल्ट असेल. मग आता हे सर्व गोष्टी करत असताना बुक्स कोणते वापरायचे, हे सर्व गोष्टी करत असताना नोट्स कशा पद्धतीनं हे करायचे. बघा, मी मागच्या वर्षी जेव्हा व्हिडिओज बनवला होता महावितरणसाठी, तर त्यावेळेस मी 6 सीए इंटरमिडिएटचे बुक्स तुम्हाला सजेस्ट केले होते, जे की या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शो करतो. आणि हा काही पेड प्रमोशन वगैरे सारखा कुठलाच भाग नाहीये. लास्ट इयर पण नव्हता, या वर्षी पण नाहीये, आणि आपल्याला त्यांच्या पैशाची गरज पण नाहीये. ओके, सो हे सीए इंटरमिडिएटचे 6 स्कॅनर्स आहेत. ओके, आता याचा व्हिडिओ मी ऑलरेडी केला होता. जो पहिला पेपर आहे हा ऍडव्हान्स अकाउंटिंगचा आहे. याच्यामध्ये ऍडव्हान्स अकाउंटिंगचे पूर्ण सीए इंटरचे MCQs आहेत. दुसरा कॉर्पोरेट अँड अदर लॉज, त्याच्यामध्ये सर्व ऍक्ट्स अँड लॉज आहेत. तिसरा सर्वात इम्पॉर्टंट टॅक्सेशनशी रिलेटेड आहे. आता हे जे 6च्या 6 बुक्स आहेत हे तुम्हाला, चौथा कॉस्ट आहे, 5वा ऑडिटिंग अँड इथिक्स आहे, आणि 6वा स्ट्रॅटेजिक FM आहे, SFM. ओके, स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. आता या 6च्या 6 बुक्सचे जे PDFs आहेत, याचे जे नोट्स आहेत, ओके, प्रिंट आउट वगैरे काढलेले आहेत किंवा ह्याच्यावर आधारित जे पण या 6 बुक्स मध्ये आहे ते सर्व आपल्या DA2 अकॅडमीच्या टेस्ट सिरीज मध्ये ऑलरेडी अपलोड करण्यात आलेलं आहे. कुठं अपलोड करण्यात आलेलं आहे शो करेन मी तुम्हाला, जस्ट 1 सेकंड. Just give me 1 minute of time. ही आपली टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला फोल्डर सापडतील, सीए इंटर MCQ PDF, ज्याच्यामध्ये 123 फाईल्स आहेत, अँड सीए इंटर MCQ मॉक टेस्ट. ह्याच फाईल मध्ये जे MCQ दिलेले आहेत ते वाचल्यानंतर तुम्ही इथे येऊन हे 17 MCQ टेस्ट सॉल्व्ह करू शकता. ओके, आणि जर तुम्हाला बुक्स परचेस करायचे असेल Amazon वर अवेलेबल आहेत.
अराउंड 1800 मध्ये, 1800 ते 1900 रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व बुक्स सापडत असतात, तुम्हाला मिळून जातील, जे की तुमच्या 5 ते 10 दिवसामध्ये तुमच्या ऍड्रेसवर येऊन जातील. किंवा तुम्ही प्रॉपर पुण्यामध्ये राहत असाल तर एबीसी मध्ये अनेक लॉ डेपोज आहेत, बुक डेपोज आहेत, तिथून तुम्हाला पुस्तक मिळून जातील. ओके, त्याच्यानंतर आणखी एक बुक जे की यावर्षी मी सजेस्ट करेन, ती पादुकास या पब्लिकेशन हाऊसची आहे. मी सुद्धा जेव्हा सी एंटरला होतो, मी यांचे फाउंडेशनचे वगैरे आम्हाला सीपीटी होतं त्यावेळेस. ओके, तर त्यावेळेस मी यांचे पब्लिकेशनचे पुस्तक रेफर करायचो. सो मला लक्षात आलं की बाबा ह्यांची एखादी बुक अवेलेबल आहे का. मग मी थोडंसं सर्च केलं, सर्च केल्यानंतर मला मिळाली. या बुकची जी प्राइस आहे ते ऑन अन ॲव्हरेज 1200 मध्ये तुम्हाला 2 बुक्स येतील. आता माझ्याजवळ सध्या तर फक्त हा ग्रुप 1 आलेला आहे. याच्यामध्ये 2 आहेत, ग्रुप 1 आणि ग्रुप 2. ग्रुप 1 मध्ये 3 सब्जेक्ट आहेत आणि ग्रुप 2 मध्ये राहिलेले 3 सब्जेक्ट आहेत. हे सुद्धा बुक्स तुम्ही रेफर करू शकता. अशा पद्धतीचा एक तुम्हाला ह्याचा पेज दिसेल. तुम्ही जर पुण्यासारख्या ठिकाणी राहत असाल, ऑलरेडी तुम्ही काय म्हणतात महावितरणच्या वेळेस तयारी वगैरे झालेली आहे आणि महाट्रान्सकोला जर तुम्ही काही एखादा एक टेस्ट सिरीज किंवा बॅच जॉईन केली नसेल, तर अशा वेळेस मी तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्हाला जर ओन लेवलवर स्टडी करायचं असेल तर हे बुक्स घेऊन तुम्ही स्टडी करू शकता. बट कुठं ना कुठं सेल्फ स्टडी चेक करायचं असेल तर कुठं ना कुठं मॉक टेस्ट देणं महत्वाचं आहे. त्यामुळं बॅच पेक्षा मिनिमम ऍटलिस्ट टेस्ट सिरीज तरी तुम्ही परचेस करायला पाहिजे. आणि ह्या बुक मधले सर्व एमसीक्यूज आपल्या महाट्रान्सकोच्या डेप्युटी मॅनेजरच्या टेस्ट सिरीज मध्ये आपण ऍड केलेला आहे. लोअर डिव्हिजनल क्लर्कच्या सुद्धा टेस्ट सिरीज मध्ये ऍड केलेला आहे. आता सर्वात महत्वाचं कन्फ्यूज करणारं की सर मी लोअर डिव्हिजनल क्लर्कची तयारी करणारा स्टुडंट आहे, तर मी डेप्युटी मॅनेजरची टेस्ट सिरीज देऊ का? का नाही देऊ शकत? सर मी डेप्युटी मॅनेजरची टेस्ट तयारी करणारा विद्यार्थी आहे, मी लोअर डिव्हिजनल क्लर्कची देऊ शकतो का? का देऊ का नको? का माझा टाइम वेस्ट होणार? बिंदास द्या. तुम्ही कोणत्याही पदासाठी तयारी करा. अकाउंट्स मध्ये कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या एमसीक्यूचा कनेक्शन इनडायरेक्टली तुमच्या सिलेबसशी रिलेटेड होत असतो. त्यामुळं बिंदास तुम्ही टेस्ट देत राहायचं. ऑलराईट. आणि ह्या पुस्तक मध्ये सुद्धा जे नोट्स दिलेले आहेत, या पुस्तक मध्ये सुद्धा जे एमसीक्यू दिलेले आहेत ते सुद्धा आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आहेत, ते तुम्ही तिथून देऊ शकता. ऑलराईट. सो आता टेस्ट सिरीजची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. कशा प्रकारची टेस्ट येतील, फ्री मॉक टेस्ट लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याचबरोबर आता आम्ही लोअर डिव्हिजनल क्लर्क किंवा डेप्युटी मॅनेजरच्या पदासाठी तुमची मदत कशा पद्धतीने करू शकतो? 2 प्रकारे. आम्ही पेड मदत करू शकतो आणि एक फ्री मदत. पेड मदत म्हणजेच काय सर, की एकतर तुम्ही बॅच घेऊ शकता, बरोबर, डेप्युटी मॅनेजरची तयारी करायला बेसिक्स वीक आहेत, सरळ सरळ बॅच घ्यायची, व्हिडिओ पाहत अभ्यास करायचं. डेप्युटी मॅनेजरची प्रिपरेशन करायला बेसिक स्ट्रॉंग आहेत, बट मला जस्ट थोडीशी तयारी करायचं, थोडंसं एक धक्का पुश पाहिजे, जेणेकरून मला थोडंसं अभ्यासाला मदत होईल. बिंदास टेस्ट सिरीज जॉईन करा. फ्री ऑफ कॉस्ट कशी मदत करू? युट्यूबला आपले सेशन्स ऑलरेडी जवळपास 36 सेशन्स अपलोडेड आहेत, ते व्यवस्थित पहा. राहिलेले सेशन्स आपण इथून कंटिन्यू करत राहूयात. ऑलराईट, डन. सो हा छोटा मोठा एक प्रयत्न होता की तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हावा इफ इन केस तुम्ही डीएम ची तयारी करत असाल तर. ऑलराईट. मागच्या व्हिडिओज मध्ये आपण नोट्स कशा पद्धतीने तयार करायचे ते बघितलं. या व्हिडिओमध्ये डेप्युटी मॅनेजरची प्रिपरेशन करत असाल तर कशा पद्धतीने तयारी करायची हे बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदासाठी तयारी करत असाल तर सोमवार ते शनिवार पर्यंत कशा पद्धतीने अभ्यास करायचा, काय काय गोष्टी तुम्हाला फॉलो करावे लागतात, जेणेकरून या एक्झाम मध्ये चांगल्यातल्या चांगलं मार्क्स तुम्हाला स्कोर करायचे असेल तर ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. हे असे छोटे छोटे गोष्टी असतात ज्याच्यामुळं रिझल्ट येतो. ओके, आवाळ हाणायचे कामं करून रिझल्ट येत नाही. तुम्हाला सिक्वेन्स वाईज छोट्या छोट्या गोष्टीला प्राधान्य देतच पुढे जावं लागेल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 Academy. बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.